प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। प्रजापतिश्चरसि गर्भे त्वमेव प्रतिजायसे तुभ्यं प्राणप्रजाः पिमा बलिं हरन्ति यः प्राणैः प्रतितिष्ठसि। पार्श्वभूमी माहीत आहे की प्रश्न होता की आपलं हे शरीर सगळं कार्य करतं, बाहेरचं ब्रह्मांड चालतं, तर कोणत्या देव त्याला आधार देतात? तर पिंडामध्ये निर्णय इंद्रिय आहेत, ब्रह्मांडामध्ये त्याच्या अधिष्ठाती देवता आहेत. त्या सगळ्यांचं कार्य चाललेलं असतं त्या प्राणात्म्यामुळं. पण हे सगळे शरीरामध्ये असताना त्यांना वाटायला लागले की आम्ही याला सपोर्ट करतो, याला आधार देतो. आणि जेव्हा हा एक थोडासा डायलॉग सारखं त्याची केलं आहे आणि त्यात एक प्रश्न होता त्यातल्या विद्यार्थ्याचा की त्या सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ असा कोण, ज्याच्यावर अवलंबून राहतो, जो आधार आहे, जो अधिष्ठान आहे, तो सगळ्यात श्रेष्ठ. तर सगळ्यात श्रेष्ठ आहे तो प्राणात्मा परमात्मा. त्याचा पहिला अत्यंत पॉवरफुल असा पैलू म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या शक्तिप्रदायक असलेल्या प्राण जर नसेल तर आपण काही करू शकत नाही. पण जणू काही तो नाहीच असं समजून जेव्हा यांना थोडंसं अभिमानाने हे करायला लागले की आम्ही ह्या शरीराला धारण करतोय, प्राण म्हणजे शरीराला आम्ही सगळे आधार देतो, तेव्हा मग हळूहळू प्राणाने आपलं जरा निघायला सुरुवात केली. त्यातून निघायला सुरुवात केली तर सगळ्या फॅकल्टीज म्हणजे इंद्रिय, डोळे पाहू शकत नाही असं अनुभव जेव्हा आला तेव्हा पाहिलं की आपलं हे सगळं कार्य करणं ठीक आहे, पण याच्या मागे मुख्य हा प्राणात्मा आहे. तेव्हा जेव्हा त्यांना जाणीव झाली तेव्हा प्रथम त्यांची श्रद्धा नव्हती की आम्हीच त्याला धारण करतो असं तर तो वाक्य होतं. आणि त्याची एक दृष्टांत छान दिला होता की जसं एक मधुमक्षिकामध्ये एक मुख्य राजा असतो त्याचा किंवा भ्रमर असतो, तो निघून गेला की बाकीचे निघून जातो. तर त्याच्यामुळे सगळे आपल्या क्रिया सुरू आहे. आणि जेव्हा त्यांना समजलं प्रत्यक्षात की हे प्राण जर हळूहळू जायला लागला तर आपल्या याच्यात काही त्राण राहत नाही, तेव्हा ते स्तुती करायला लागले. आता तो विभाग आपल्या या ठिकाणी चाललेला आहे. दोन्ही ठिकाणी पिंडाला तसा ब्रह्मांडाचा सपोर्टर हा परमात्मा आहे. त्याला आपल्या म्हणतात हिरण्यगर्भ. सगळ्याच्या अंतर्यामी जे आत्मतत्व आहे ते प्राणशक्ती रूपाने आणि सगळ्या श्रेष्ठ ते आता ते समजल्यानंतर आता त्या तो परमेश्वराचं स्वरूप आहे त्याला समजून उपासनेच्या दृष्टीने आता हे सगळे त्याची प्रार्थना करायला लागली की नुसतं पिंडातच नव्हे पण पिंडाच्या अधिष्ठाती देवता ज्या ब्रह्मांडात आहे, तसं कानाचे आपण म्हटलं की आकाश देवता आहे, त्वचेची आपल्याला वायू आहे, नेत्राची सूर्य आहे आणि त्या सगळ्याचा मघवन म्हणजे सगळ्याचा इंद्र हा. तर त्या प्रथम सांगितलं की तुझं अस्तित्व एषा हा अग्निष्टपती, तू अग्निरूपाने तापवत आहेस. एषा हा सूर्य, तू सूर्यरूपाने आम्हाला तेज आणि ओज देणार आहेस. एषा हा पर्जन्य, तोच ढगाच्या रूपाने आपल्याला पाऊस देणार आहे. मघवान म्हणजे तो सगळ्या तो देवतांचा राजा इंद्ररूपाने तूच आहेस. वायू एषा हा देव. त्याच्या लक्षात आलं की सगळ्याचा आधार हा एक प्राणात्मा आहे. पृथ्वी त्यानंतर धरती देखील तुझ्या आधारे राहत आहे. रई जितकं काही रई मॅटर म्हणून आहे ते सगळं त्याच्यामुळे चालतं आहे. यत सत च असत, जे सत म्हणजे व्यक्त किंवा स्थूल, असत म्हणजे अव्यक्त सूक्ष्म, सगळं तुझ्यामुळे चाललं आहे. आता त्यांच्या लक्षात आलं. आणि अमृतम अधिक काही अमृत आहे की म्हणजे देवता लोक ठिकाण त्याचं देखील सगळं कार्य त्याच्यामुळे चाललं आहे असं म्हणून आता
दुसऱ्या याच्यात सांगितलं की कशा तऱ्हेचं आहे की ज्याप्रमाणे रथामध्ये असलेले जे नाभीचा भाग असतो, त्या हब असतो, त्या ॲक्सल असतो, त्याच्यावर जसे सगळे आरे अवलंबून आहे तसे पिंड आणि ब्रह्मांडाच्या सगळ्या देवता, पिंडातले देवता म्हणजे आपल्या हा डोळे, नाक, कान वगैरे, ब्रह्मांडातल्या वायू, अग्नी ह्या सगळे तुझ्यावर समर्पित आहे. रथनाभो आरायू आहे हे सुद्धा सांगितलं. आणि इतकंच नव्हे तर चारही वेदामध्ये असलेले जे मंत्र आहेत, ऋग्वेदाचे ऋचे आहेत, सामवेदात गाऊन गायलेले जे मंत्र आहेत, यजुर्वेदातले आहेत, ते सगळे तुझ्यावर आधारित आहे असं सांगत आहे जिंग. आणि शिवाय त्याच्याद्वारा होणारी यज्ञक्रिया आहे, म्हणजे ईश्वरार्पण भावने केलेलं संपूर्ण कार्य देखील तो प्राणात्मा आहे म्हणून आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ब्रह्म आणि क्षत्र, ब्राह्मण क्षत्रिय आदी जे गुणानुसार हे जे भेद झाले ते देखील त्या तुझ्यामुळे सर्व प्राणी प्रतिष्ठित इथपर्यंत अशा तऱ्हेनं त्याला जाणीव होऊन आता ते फक्त स्तवन करत आहे त्या प्राणात, कारण हळू तो प्राण निघून जायला लागला. आता पुढच्या ह्याच्यात आणखी त्यात स्तवन स्तुती सुरू आहे, त्याचं महत्त्व स्तुतीरूपाने. पुढे चला. प्रजापतिश्चरसि गर्भे त्वमेव प्रतिजायसे तुभ्यं प्राण प्रजास्त्विमा बलिं हरन्ति या प्राणिः प्रतिष्ठसि. हे प्राणा म्हणजे सगळ्यात अंतर्यामी असलेलं आपल्यामध्ये जे लाईफ प्रिन्सिपल आहे, त्याच्यामुळे आपलं लिव्हिंग किंवा जगणं ठीक आहे. तो त्वमेव प्रजापती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की प्रजापतीचे दोन पैलू, आणि जी वस्तू ज्याच्यापासून निर्माण होते, जी शक्ती ती त्याच्यापासून वेगळी नसते. तोच सगळा प्रजापती म्हणजे सगळ्याचा निर्माण करणारा ब्रह्मदेव त्या रूपाने तूच आहे. त्वमेव तूच आहेस. आणि गर्भे चरसी, आणि तोच जेव्हा गर्भाशयात एखाद्या स्त्रीचे दिवस गेलेले असतात किंवा गर्भ असतो तेव्हा त्याच्या आधी देखील रज आणि रेत रूपाने तोच प्राणच त्या ठिकाणी असतो. पुरुषामध्ये असलेले वीर्य, स्त्रीमध्ये असलेलं रज, या दोन्ही रूपाने, आणि त्याच्यानंतर होणारा जो गोळा असतो गर्भाशयात त्या रूपाने तूच आहे, प्रतिजायसे. आणि म्हणून तूच खऱ्या अर्थाने माता पिता आपण का म्हणतो त्वमेव माता, असा ॲटिट्यूड आपल्या मनात येणं आवश्यक आहे. माता आणि पिता रूपाने तूच आहेस. बाकीची दिली आपल्याला आईवडील जन्म देतात, पण त्यामध्ये अनादी संपूर्ण शक्ती, जननक्रियेची सगळी शक्ती त्या प्राणात्म्यापासून आहे. आणि हा एक नियम आहे की कार्य हे कारणापासून वेगळं राहत नाही. सोन्यापासून अंगठी कधीही वेगळी राहू शकत नाही, पाण्यापासून लाट कधीही वेगळी राहू शकत नाही. तसंही सगळ्यात ह्या लाटाने जेव्हा समजते की हे पाण्यामुळे चाललं आहे, उद्या आपल्याचं पाणी मायनस केलं तर काय लाटांना अस्तित्व आहे. तर त्यासारखी ही भावना ठेवून तू सगळ्याचं कारण आहेस, पिता म्हणजे कारण. आणि त्याच पद्धतीने आपल्याला गीतेत विचार दिसतो की पिता आहे तू, माता, धाता, पितामह, वेद्यम, पवित्र ओंकारा, रुक् सामैजुरी होतं. हे सगळं हे याच्यापासून येते. उपनिषद हे मुख्य आधार आहे भगवद्गीतेला देखील. प्रतिजायसे, आणि तूच माता पिता रूपाने तू जन्म घेतोस, परत आणखी त्याच्यापासून प्रजा सुरू होते, आणि आपल्या फॅमिलीमध्ये त्याच्यानंतर जन्माचा सुरू राहत असतो सगळ्या. म्हणून तूच इमा हा प्रजा, आणि निर्माण झालेले ज्याच्यापासून निर्माण होतं रजरेत देखील तूच आहे, आईवडील रूपाने तूच आहे, आणि निर्माण झालेल्या प्रजेच्या रूपाने देखील तूच आहे. इतकं हे पवित्र जीवन आहे. तुभ्यम बलिम हरंती. हे सगळे जे देव आहेत, हे प्रजा, हे प्राणी, हे तुला हे समजून तुला हे आहुती देतात, सगळी समर्पण करतात सगळं झालेलं कार्य हे सांगत. आणि आपल्या याच्यात हे देखील यज्ञ चाललं आहे की डोळ्यांनी पाहणं, कानाने ऐकणं, त्यांना देखील जे लोकस किंवा अधिष्ठान आहे ते आपल्यामधले प्राणतत्व आहे. या प्राणे प्रतिष्ठसी. अपानादी हा प्राण रूपाने तूच या ठिकाणी आहे. म्हणून आपल्या याच्यात वैश्वान रूपाने देखील पचनशक्ती करणार तो प्राणात्मा. आता प्रत्येक ज्या क्रिया होत आहे, कर्मेंद्रियाच्या असो किंवा ज्ञानेंद्रियाच्या असो, पिंडामध्ये असो किंवा ब्रह्मांडाच्या असो, त्याचा अधिष्ठाता तो आहे परमात्मा. त्याचं पहिलं अत्यंत पॉवरफुल असलेलं प्रगट. अशा तऱ्हेनं आता स्तवन सुरू आहे, कारण त्याला माहीत आहे की आपलं हेच जर नसेल तर आपण काय करू शकतो प्राणात्मा नसून.
आणि शेवट त्यांना प्रार्थना करणं की तू इथून जाऊ नकोस बस. तुम्ही पाहणे कल्पना करा की आपल्याला जेव्हा ऑक्सिजन होतो तर काही करू शकत नाही आपण, डॉक्टर देखील काही करू शकत नाही. हे आपलं त्याचं फिजिकल प्रकटन आहे. हे त्यांना समजलं. आता पुढे आणखी एकदा स्तवन सुरू झालं की कारण त्याच्यातूनच आपण आपल्या चुकीतून किंवा आपल्यातून दुरुस्त करू शकतो, आपला अहंकार समर्पित करू शकतो. पुढे चला, देवानामसि वह्नितमः पितॄणां प्रथमा सुधा ऋषीणा चरितं सत्यम अथर्वांगिरसामसी. आता हे प्राण संबोधन त्या प्राणालाच आहे. हे प्राणात्मा आहे, हे भगवंत. देवानां वह्नितमः असी, सगळ्या देवतामध्ये, देवता अर्थ तुम्हाला देवतो ना, देवा हा इत्यर्थ. आपल्या पिंडामध्ये असलेला इंद्रिय त्याला देवता म्हणतात, ब्रह्मांडात असलेला अधिष्ठाती त्यालाही देवता म्हणतात. त्याच्यामध्ये तू उत्तम अग्निसारखा आहेस. कारण आपल्या त्याचा फायर असल्याशिवाय, अग्नी असल्याशिवाय, जसं अग्नीमध्ये दोन आस्पेक्ट आहे, तेज आहे आणि उष्णता आहे, तसं उष्णता म्हणजे आपली क्रिया करण्याची शक्ती त्यात समावलेली आहे, आणि तेज म्हणजे ज्ञानाची शक्ती त्यात समावली आहे. अशा तू प्राणामध्ये दोन्ही गोष्टी आहे. आणि वह्नितमास, अग्नीमध्ये देखील उत्तम असा अग्नी. बाकीचे अग्नी हे नंतरचे आहे, पण ज्याच्यामुळे त्या अग्नीला देखील क्षमता प्राप्त होते उष्णता देण्याची किंवा प्रकाश देण्याची, हे तुझ्यामुळे आहे. थोडक्यात सांगत, पितॄणाम प्रथमा स्वधा, पितरामध्ये पहिली दिलेली स्वधा, की आपण एक पिंडदान वगैरे करतो त्या रूपाने तूच आहे. म्हणजे पिंडदान देखील करतो तो माणूस जिवंत असला पाहिजे, त्या हात तो होणार नाही. अथर्वांगी रसाम ऋषीणाम चरितम, अथर्वांगी रस आदी ऋषींच्या द्वारा चरितमध्ये आचरित केलेलं जे सत्य आहे, जो काही ते आपल्याला सत्यम मद धर्मम ते असं व्यवहाराच्या दृष्टीने केलं आहे किंवा जे सत्याचरण त्यांनी केलं आहे त्या रूपाने देखील तूच आहेस. आता ऋषीचा अर्थ आणखी केलं, ऋषी हे ज्ञानार्थाने आहे, म्हणजे संपूर्ण हे आपल्या इंद्रियांना देखील एक प्रकारचे ऋषी म्हटलं आहे. त्याच्यामध्ये असलेल्या संपूर्ण शक्ती, आता त्यांना लक्षात आलं की आपलं सगळं असणं त्याच्या अस्तित्वामुळे, त्याच्यामध्ये आपल्या प्राणाचं किंवा त्या सच्चित स्वरूपाचं काही अस्तित्व नसेल तर काहीही इंद्रिय देखील काम करू शकत नाही. अशा तऱ्हेने अजून स्तुती सुरूच आहे. शेवट कशासाठी, की शेवट प्रार्थना करायची की तू इथून जाऊ नकोस आमच्या शरीराला सोडून, कारण मग सगळंच ठप. आजकाल तो स्टँड ऑफ लिव्हिंगची गोष्ट करतो, पण स्टँड ऑफ लाईफ किंवा आपल्याच्यात जीवनच नसेल तर काय स्टँड ऑफ लिव्हिंग आहे. गोल्डन दोन शब्द आपले, एक स्टँड ऑफ लिव्हिंग आणि स्टँड ऑफ लाईफ. लाईफ म्हणजे ज्याच्यामुळे सगळ्याचं जिवंतपण आहे ते. मग साधा सोल्जर असो की प्राईम मिनिस्टर असो, त्याच्यामुळे चाललं. हे जेव्हा त्याला लक्षात आलं तर स्तवनाशिवाय स्तुतीशिवाय दुसरं काही नाही. आपण एक एखाद्या मोठ्या माणूस एवढं आमचं झालं तर आता बरं कर, आता सुरू आहे. त्याच्यानंतर पुढे चला. इंद्रस्त्वं प्राणः तेजसा रुद्रोषि परिरक्षिता त्वं अंतरिक्षे चरसि सूर्यस्त्वं ज्योतिषां पतिः. हे प्राणः त्वं इंद्रः, तू इंद्ररूपाने आहेस. इंद्र म्हणजे देवानाम राजा इंद्र. तशा त्या पार्लमेंटमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या देवता आहे, वायू, अग्नी, वरुण, चंद्र. त्या सगळ्याची सगळ्यासारखे राजासारखे असलेले देवता आहे इंद्र. तसं आपल्या याच्यामध्ये जर म्हटलं तर आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर इंद्रियाणाम राजा इंद्र, त्याच्यापेक्षा जे मन आहे, इव्हन मन देखील त्याच्यामुळे चालतं. नुसतं आपलं शरीर नव्हे पण आपल्या मनाच्या क्रिया देखील त्यावर. म्हणून हे प्राणा त्वं तेजसा, तू तेजाने संपन्न होऊन इंद्ररूपाने तूच आहे. रुद्र म्हणजे संहारक शक्ती आहे. रुद्राचं काम आहे संहाराचं, त्या रूपाने देखील तो परमेश्वरच आहे. तू परिरक्षिता, आपण म्हणून आपल्या ते 3 देवता आहे. एक ब्रह्मा ही उत्पत्तीची देवता, परिरक्षण करणारी हा विष्णू हे संगोपन करणारी देवता, आणि रुद्र ही संहारक देवता आहे. आणि संपूर्ण जगाचं जर कार्य चाललं असेल, त्याच्या सगळ्या उलाढाली तर 3 मध्ये चालतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय.
तर तू ह्या तिन्ही शक्तिरूपाने अशी आहे, म्हणजे परिरक्षता अशी तू सगळ्यांचं रक्षण करणार आहेस. आता पुढे त्वम ज्योतिषांपती. ज्योतिषामध्ये तू त्या सर्व तेजाचा देखील उगमस्थान आहे की त्याच्याशिवाय बाकीचं जे इंद्रियाने येणार तेज जी काय आपल्याला शक्ती पाहण्याची, ऐकण्याची, वाद घेण्याची ते त्याच्यामुळे आहे. तसंच ब्रह्मांडातले कितीही मोठ्या मोठ्या देवता असो, सूर्य, इंद्र, चंद्र, ते देखील तुझ्या शक्तीमुळे आहे त्याला. म्हणून ज्योतिषांपती. ज्योती याचा अर्थ ज्ञानाचाही तू ज्ञान आहेस. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसा परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य विष्ठितम. सगळ्याच्या हृदयांतरी मिसलेली ज्योतीचीही ज्योती आहे. असा तू आहे आणि असा तू सूर्यरूपाने म्हणजे इथे पृथ्वीवर, अंतरिक्षावर आणि वरच्या जितक्या काही गॅलॅक्सीज आहेत सगळे ते देखील त्याच्यामुळे सगळं चाललं. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे उच्चावचन होत असतात: उत्पत्ती, स्थिती आणि लय. या सगळ्या शक्ती संपन्न असलेला जो इंद्रदेव आहे त्या रूपाने तू आहे, संहाराच्या शक्तिरूपाने तू आहे आणि सगळ्या अंतरिक्षामध्ये ते तुझंच आहे, सगळ्या विचरण करणारा. अग्नी, चंद्र, तारे, जितके काही ज्योतिर्गण आहे त्या रूपाने देखील तूच आहेस. कंटिन्यू करत आहे. पण शेवट मुख्य मुद्दा सांगायच्या आधी सगळं असतं. यदा त्वम अभिवर्षसी अथेमा प्राण ते प्रजा आनंद रूपास्तिष्ठन्ति कामाय अन्नम भविष्यती. परत सांगत आहे की कधी आपण वर्षा व्हायचा आनंद वाटतो. आता पाऊस नाही, पाऊस आल्यानंतर मग शेतकऱ्यांना कसं वाटतं तसं आता ते सांगत आहे. हे त्याच्यामुळे चाललं आहे. हे प्राण यदा त्वम अभिवर्षसी. कारण सगळ्या प्रक्रिया होण्यासाठी सूर्याच्या किरणाचा परिणाम होऊन त्याच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ढग होतात सगळं, आणि मग त्या ढगातनं आपल्याला पाऊस पडत असतो. ती मेघाची तर वर्षाव कधी आपण तर मेघासारखं वर्षा, पण मेघ कधी येतात? ईश्वराची, गुरुची कृपा कायमची असते त्याची. म्हणजे मेघांना देखील आपल्याला वर्षाव करण्याची क्षमती तुझ्यामुळे आहे. अभिवर्षसी त्या रूपाने देखील चांगल्या प्रकारे वर्षाव करणारा तूच आहेस. अथ आणि त्यावेळेस इमहा प्रजा. असा जेव्हा वर्षा होत असतो, खूप पाऊस पडला नाही आणि पाऊस पडला तो सगळ्याला आनंद वाटतो की आता अन्नधान्य पिकणार आहे म्हणून. ते इमहा प्रजा ते पाहून ह्या सगळ्या प्रजेते कामाय अन्न भविष्यती. आता याच्यानंतर आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी अन्न म्हणजे त्या व्यापक नाही. हे बाकीचं त्या धरतीतून होणारं तर अन्न आहे, पण आपल्या हे इंद्रियाचे अनुभव घेण्यासाठी जितकं काही विषय आहे ते देखील अन्न रूपाने. रई आणि प्राण आपण पाहिलं. आत्ता आपल्यामध्ये म्हणजे जीव रूपाने आहे तो, आणि दुसरा अन्न म्हणजे ऑब्जेक्ट बाहेरचे विषय. तर हे देखील तुझ्याच कृपेने की तुझ्यामुळेच होत आहे सांगत याला. कामाय अन्नम भविष्यती. आता पाऊस पडत असताना पाहून सगळ्यांना आल्हाद होत असतो आणि आनंद रूप हा तिष्ठन्ती, आणि आनंदी पाहतात त्यांना आशेचा किरण लागतो. पण हे सगळं कशामुळं? हे तुझ्यामुळं प्राण. त्याला हे सांगायचं वारंवार. आता पुढे चला. उरातस्त्वं प्राणे करशी रत्ता विश्वस्य सत्पतिः वयमाद्यस्य दातारः पिता त्वं मातरीश्वनः. प्राण, हे प्राणा, त्वं व्रात्य. व्रात्य म्हणजे तुला संस्कार रहित आहे. संस्कार आहे त्याचा अर्थ त्याला संस्कार करण्याची आवश्यकता नाही. तो स्वतः शुद्ध आहे, परिशुद्ध इतका आहे की तुला कुठले संस्कार करण्याचे. असा व्रात्यस्त्वं. कधी कधी शब्द अनिश वाटतात. अनिश म्हणजे ईश्वराला काही दुसरा ईश्वर नाही. एकर्षी, एकम एव ऋष्यती. ती एकर्षी, वन विथ द सोल सियर. तो सगळ्याला एक मात्र भावाने सगळ्यापेक्षा श्रेष्ठ असलेला ऋषी आहे. आता सगळ्यात त्याचं वर्णन करत आहे. एकर्षी अग्नी अशी. एकर्षी नावाचा जो अग्नी आहे त्या रूपाने देखील आत्ता. आत्ता म्हणजे भक्ष, खाणारा.
म्हणजे अन्नाची व्याख्या केली आहे, अन्न दोन्ही प्रकारचं आहे. अद्यते अत्तीच्या भूतानी. अद्यते ते खाल्लं जातं, अत्ती ते खातं. जास्त खाल्लं तर आपल्याला अन्नच खायला लागतो. तर त्या अन्नाला खाणारं आपल्यामध्ये ते प्राणात्मा आहे. कारण जो काही खाऊन त्याला पचवणार असतो तो आपल्यामध्ये जिवंत शक्तियुक्त असलेला जीव असतो. तर त्या रूपाने देखील ती एकर्षी म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ, म्हणजे सगळ्याला जाणणार तू आहेस. आणि वयम आद्यस्य दातार. वयम म्हणजे आम्हा लोकांसाठी जे आद्य जे काही भोजन आहे, जे काही ऑब्जेक्ट्स आवश्यक आहे त्याचा देखील दाता प्रदाता तूच आहेस. आत्ता, आत्ता म्हणजे भोक्ता, म्हणजे सगळंच आहे. म्हणून आपली गीतेत म्हटलंय भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांतिवृत्ती. ते सगळ्याचे कनेक्शन मिळतं. तो यज्ञासाठी शक्ती देणार आहे, त्याच्यातून फळ उत्पन्न करणार आहे, त्याच्याद्वारा उत्पन्न होणार सगळं जे विषय आहेत ते देखील त्याच्यापासून. म्हणून आद्यस्य म्हणजे आम्हालासाठी जे भरणपोषण करण्याची त्या अन्नाची आवश्यकता आहे ते देखील तू देणार तू आहेस. कारण पाऊसच नाही पडला तर काय होणार आहे. काही ठिकाणी पाऊस पडतो आणि काही ठिकाणी पूर आणि काही ठिकाणी नाही. आता प्रत्येकाचं जसं कर्म असेल तर आत्ता म्हणून तो भोग घेणारा देखील तूच आहेस. विश्वस्य सत्पती. म्हणून आपल्या तिथे छान पद्धती आहे. जेव्हा जेवण करतो तेव्हा म्हणतो हरीर दाता, देणारा हरी आहे. हरीर भोक्ता, भोजन करणारे आहे. हरिही अन्नम, अन्नरूपानी हरी आहे. हरिही प्रजापती, त्याच्यापासून अन्न. हरी विप्र शरीरेषु भुंक्ते भोजते. हे सद्भावनाने खाणाऱ्याच्या तोंडातून साक्षात देवच देवत असतो. तर अशा तऱ्हेने त्या आत्ता म्हणजे त्यात खाणारे देखील तुझं आहे, अन्न देणारे देखील तुझं आहे, पचवणारा तू आहे. कारण त्या प्राण्याशिवाय कुठल्याही क्रिया होऊ शकत नाही. विश्वस्य सत्पती. सत्पती म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असा ह्या जगाचा तू स्वामी आहेस. आणि म्हणून आता शेवट मातरीश्व. मातरी श्वयती इति मातरीश्व म्हणजे आकाशामध्ये जो भ्रमण करतो त्या वायुरूपाने देखील ब्रह्मांडातलं तूच आहेस. आणि सगळ्या शरीरामध्ये प्राणशक्ती देणार तू आहेस. आणि म्हणून त्वम नहा पिता, याच्यावरून आता तू आमचा पिता आहेस. आणि म्हणून आपण काय शेवट सगळ्याला देवाला नमस्कार करताना म्हणतो त्वमेव माता, गुरुला देखील अशा. तर अशा तऱ्हेचे हे सगळं वर्णन एवढ्यासाठी केले की त्याच्याशिवाय आता आम्हाला काही होऊ शकत नाही हे समजलं आहे. आणि परत थांबत नाही, अजून शेवट आता प्रार्थना करताय की बाबा रे प्राणा, तू इथून आता उठून जाऊ नकोस, निघून जाऊ नकोस. ते चला. या ते तनुर्वाची प्रतिष्ठिता, या श्रोत्रे या च चक्षुषी, या च मनसी संतता, शिवाम ताम कुर्मोत्क्रमी. शेवट प्रार्थना करतो. या ते तनु की हे जे तुझं जे स्वरूप आहे, तर म्हणजे तुझं जे शरीर आहे संपूर्ण पिंडात असो की ब्रह्मांडात ते सगळं वाची प्रतिष्ठिता. आणि व्यक्तिगत रूपाने वाणी रूपाने देखील तूच प्रतिष्ठित आहे. म्हणजे त्या भागवतामध्ये त्या प्रल्हादांनी प्रार्थना केली, प्राणा नमो भगवती पुरुषाय तुभ्यम असं म्हटलं आहे की ज्याच्या माझ्या या अंतर्यामी राहून माझ्या वाचीला शक्ती आहे, माझ्या इंद्रियाला शक्ती. खूपच छान प्रार्थना. तर असा तू यात येतो. असं तुझं जे शरीर आहे म्हणजे सगळं जे प्रकट रूप आहे ते त्याचं शरीरच आहे. वाची प्रतिष्ठिता, वाणीमध्ये देखील तू प्रतिष्ठित आहे. कारण प्राणतत्व नसेल तर आपण बोलू शकत नाही. काही दिवसांनी हळू त्या फॅकल्टीज होत होतात, माणसाचं बोलणं कमी होऊन जातो, डोळ्यांनी पाहणं कमी होऊन जातो असो. म्हणून आधीपासून ह्या प्राणाची आपण उपासना केली पाहिजे. म्हणजे बाकीचं सगळं अनुकूल की हे तुझं जे प्रगट रूप आहे आणि तोच वाणी म्हणजे वाचेच्या रूपाने. आणि वाणी हे कशाचं प्रतीक आहे? संपूर्ण कर्मेंद्रियाचं प्रतीक आहे. प्रतिष्ठिता तो त्यात स्थित आहे, त्याच्यामुळे वाणी बोलू शकते. आणि म्हणून त्याची स्तुती करायची आहे. तेच म्हटलं की वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. त्यात परत भागवतात म्हटले की वाणी दिली देवानी कशासाठी? की परमेश्वराचं आपल्या सद्गुरूचं स्तवन करण्यासाठी. श्रवणो कथायाम, श्रवण हे ऐकण्यासाठी कारण म्हणून हे ऐकलं म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध होतं.
या चक्षुषी डोळ्यामध्ये जी नेत्रामध्ये जी पाहण्याची शक्ती आहे, द फॅकल्टी ऑफ विजन. समजा डोळ्यामध्ये जर आपली ती रेटिना असून त्याच्यामध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर नुसते गोले काही पाहू शकत नाही, तुझ्यामुळे. या मनसी इतकंच नव्हे तर अंतःकरणाची शक्ती, अंतःकरणाची जी संकल्पशक्ती, विचारशक्ती ही तुझ्यामुळे. संतता, संतता म्हणजे त्या सगळ्यामध्ये तू व्याप्त आहे. ताम शिवाम कुरु. आणि तू राहिलं म्हणजेच कल्याण आहे. तो असला म्हणजे ते शिव आहे आणि तो सोडून गेला की झालं शब. म्हणून शिव शब्दाचा कल्याणमय. म्हणजे शिवाम कुरु, तू त्या सगळ्याला कल्याणमय कर. आणि म्हणून मा उत्क्रमीही, कारण तू निघून गेलास तर ह्या शरीराला काही अर्थ नाही. 24 तासाच्या वर फेकून द्या असं म्हणतात. इतके पहिल्यांदा हे समजलं पाहिजे. आता हे सगळं जाऊन आता निष्कर्ष काढून याचा समालोचन करताय. हे सगळं समजल्यानंतर संपूर्ण सर्व त्याच्यावर आधारित आहे, तो काही कोणावर आधारित नाही असं सांगून त्या ठिकाणी प्रार्थनेचा शेवट कर. प्राणच्छेदं वशं सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञां च विधेहिना इति. आता संपलं. आता इदम सर्वम, हे संपूर्ण जितकं काही आपल्याला मॅनिफेस्ट किंवा प्रगट जगत आहे, इतकंच नव्हे तर त्रिदेवी म्हणजे स्वर्गलोकामध्ये जे काही देवतांचं अस्तित्व आहे ते प्राणे प्रतिष्ठितम, प्राणामुळे आहे. प्राण म्हणजे नुसता पिंडाचा नाही, ब्रह्मांडाचाही जो आधार आहे. सर्वम प्राणस्य वशे, सगळे प्राणाच्या अधीन आहे. तो जर नसला तर देवतांचं देखील कार्य होऊ शकत नाही. इतक्या ब्रह्मांडामध्ये गॅलेक्सी आहेत, त्या देखील कार्य करू शकत नाही. पिंडामध्ये असलेले इंद्रिय देखील कार्य करू शकत. माता पुत्रान इव रक्षस्व. मग काय प्रार्थना करताय? पहिल्यांदा तर निघून जाऊ नकोस. आणि शिवाय आता ह्या सगळ्यांचं जशी आई मुलांचं रक्षण करते तसं तू आईसारखं रक्षण कर आमचं या इंद्रियाचं. आणि ते असलं तर आपले सगळे व्यवहार बरोबर शकतात. नहा श्रीही प्रज्ञाम विदेही इति. आणि प्रार्थनेचा शेवट करताय की नहा म्हणजे आम्हाला काय दे, श्री म्हणजे ऐश्वर दे, कांती दे, प्रज्ञा म्हणजे चांगली बुद्धी दे, सद्बुद्धी दे, ज्ञान दे, देवी देही प्रदान कर. आणि इति शेवट प्रार्थनेचा शेवट केला की तू तो निघून जाऊ नकोस, पण शिवाय या शरीराला दृष्टीपुष्टी देऊन वैभव, बुद्धी, श्री हे सगळं दे. असं करून ह्या ठिकाणी सगळा प्राणाचं स्तवन करून विद्यार्थ्याचा जो प्रश्न होता की कोणते देवता या शरीराला धारण करतात, जरी हे धारण करत असले आणि त्याचा महत्त्वाचा मुद्दा होता त्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ कोण, तो आहे. आता प्राणाचे आणि तुम्हाला दिसेल की ह्या प्रश्नोपनिषदाचा रिदम हळूहळू सखोल प्रश्न मागणे विचारण्यात आहे. पहिल्यांदा तो थोडा स्थूल प्रश्न आहे, त्याच्यानंतर अधिक महत्त्वाचा म्हणजे प्राण आहे. आपल्याच्यात देखील व्यक्तित्वाचे स्तर एकावर एक सूक्ष्म आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. आणि शेवट त्याच्यावर सगळ्या कोशांचं कार्य चाललं आहे ते म्हणजे कोशातीत असलेलं आत्मतत्व. आणि त्या आत्मतत्वाचाच प्रगटन म्हणजे प्राण आहे. आपण पहिलेच पाहिले की दोन आस्पेक्ट, एक जड आस्पेक्ट, दुसरं चेतन. चेतन आस्पेक्ट नसेल तर जडाला काहीही अर्थ नाही, हे एवढं सांगून झालं. आता विश्वोत्पत्तीनंतर प्रश्न शरीर रचनेचा आहे. आता त्याहून अधिक सूक्ष्म असा प्रश्न पुढचा विद्यार्थी विचारतो. ते एकत्रच बसले आहे. एक प्रश्न झाला की दुसरा विद्यार्थी विचारतो. ठीक आहे, प्राणापर्यंत आहे, पण प्राणाचं उगमस्थान काय, प्राण टेकल कुठून येतो. आता हा तृतीय प्रश्न कौशल्य आणि पिप्पलाद यांच्या संवादातून प्रगटलेला आहे. आणि ही पद्धती आहे की कार्यापासून कारणाकडे आपली दृष्टी वळवणं म्हणजे कंटेम्प्लेशन, चिंतन होतं. आता त्याची सुरुवात आहे. अथ म्हणजे आधीचा प्रश्न संपलेला आहे आणि त्याचं समाधान झालं आता दुसऱ्या वैदर्भीचं. आता तिसरं आहे
अथ हेनम कौसल्य अश्वलायनः पप्रच्छ भगवन् कुत एष प्राणो जायते कथम आयाति अस्मिन् शरीरे आत्मानं वा प्रविभज्य कथम प्रतिष्ठते केनोत्क्रमते कथम बाह्यम अभिधत्ते कथम अध्यात्ममिति. अनेक प्रश्न तर पॅकिंग या ठिकाणी केलं. आता म्हणजे पहिल्या तर आधीच्याचं समाधान झालं आणि नंतर कौसल्य अश्वलायन ऋषी नामक जो साधक आहे, जिज्ञासू आहे गुरुपाशी, तो विचार अगदी आदर देऊन, हे भगवन, हे भगवंता. आता म्हणजे आता अश्वलायन, आता ऋषी श्रुती माता सांगत आहे की बॅकग्राऊंड अश्वलायन नावाचा काही जो कौशल्य आहे, कुशल देशातला आहे, हा एनम पप्रच्छ. एनम म्हणजे त्या पिप्पलाद ऋषींना त्यांनी गुरुला प्रश्न केला, भगवन एषः प्राणः कुतो जायते. पहिलं त्या प्रसिद्ध महात्म्याला त्यांनी प्रश्न केला की महाराज, हे भगवंता, एषः प्राण, हा प्राण जो आहे ज्याच्या बाबत आत्ता वर्णन केलं की त्याच्याशिवाय पिंड आणि ब्रह्मांडातल्या सगळ्या देवता कुठल्याही काही कार्य करू शकतात, त्याला वधा केला ते सगळं शिव त्यामध्ये शव होतं, जड होतं. पण प्रश्न आहे की तो देखील कुठून तरी निर्माण झाला असेल ना. हे बुद्धीचा स्वभाव आहे, काजशंग हंटी. म्हणजे त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण नाही. तर एषः प्राणः कुतः जायते, म्हणजे प्रश्न नंबर 1. म्हणजे अ ब कडे एका प्रश्न होता, अप्रश्न आहे. हा जो प्राण आहे ज्याच्यामुळे सगळ्या इंद्रियाची व्यवस्था होत आहे, तो तरी कुठून निर्माण होतो? अस्मिन् शरीरे, या देहामध्ये. कथम आयाती, तो कसा येतो? पहिल्यांदा कुठून जन्माला येतो, त्याचं उगमस्थान काय, त्याचं कारण काय? पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, या शरीरामध्ये तो कसा येतो? मग एकदम काही बाहेरनं शिरतो की आता आधीच होता? वा इतकंच नव्हे तर आत्मानं प्रविभज्य, आत्मा म्हणजे स्वतःचं निर्णय प्राणरूपाने प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या 5 डिव्हिजन आपण डेलिगेट करत असतो. काम याच्याकडे, काम याच्याकडे. तसं स्वतःला विभाजित करून कथम प्रतिष्ठते, तो कसा तिथं राहतो? आणखी पुढचा प्रश्न आहे, केन उत्क्रमते. आणि मग तो उत्क्रमण कसा निघून जातो? कारण कोणामध्ये काही शरीरामध्ये प्राण काही कायमचं राहत नाही. तो योगी असो की भोगी असो की रोगी असो, एक दिवस निघून जातो. आता ह्या प्राणाबाबत चाललंय कोणतं सापेक्षतेने, की कोणत्या प्रकारे तो उत्क्रमण करून जातो शरीरातून. आणि शिवाय कथम बाह्यम अभिधत्ते, बाह्य जगताला, हे जे ऑब्जेक्टिव्ह जगत आहे बाह्य, त्याला तो कसा आधार देतो, कसा धारण करतो. आणि कथम अध्यात्म, कारण 2 प्रकारचं वर्णन केलं होतं रईमध्ये, एक मूर्त आणि अमूर्त, एक व्यक्त आणि अव्यक्त. तर त्या दोघांचे आधार तत्व आहे, तो कसा त्याला आधार देतो. म्हणजे एकूण एवढ्याच्या 6 प्रश्नाचं पॅकिंग केलं. पहिले तर त्या प्राणाचा महिमा करून स्वाभाविक प्रश्न आहे की ज्याचा तुम्ही महिना म्हटलाय तो प्राण देखील कुठून निर्माण झाला? 1. त्या शरीरामध्ये कसा प्रवेश करतो? 2. त्याच्यानंतर स्वतःला विभाजित करून प्राण, अपान वगैरे ह्या रूपाने तोच तिथं राहतो, तो कसा? त्यानंतर शरीराला सोडून एक दिवस निघून जातो, तो कुठे जातो आणि कोण येऊन जातो त्याला? आणि 4था आहे पांचभौतिक जे जगत आहे, हा पसाराला सगळा तो कसा धारण करतो, कसा देतो. आणि शिवाय इतकंच नव्हे तर आपल्या आध्यात्मिक उपकरण आहे मन आणि इंद्रिय, सब्जेक्टिव्ह इक्विपमेंट्स, त्यांचे जर सगळा व्यापार चालतो तर त्याच्याद्वारा कसा काय चालतो याचं सगळा कृपा करून हे स्पष्ट करून आम्हाला सांगा. असा तऱ्हेनं हा प्रश्न यांनी विचारला या ठिकाणी कौशल्य अश्वलायनाने. आता त्याच्यावर गुरु उत्तर देत आहे. काशी जिज्ञासा स्वाभाविक आहे जेव्हा आपण विचार करायला लागतो. आता अश्वलायन कौशल्याकडून प्रश्न विचारून झाला. 6 प्रश्नाचं त्यांनी एका पॅकिंग केलं
तिसऱ्या प्रश्न. आणि आता गुरूंनी देखील पाहिलं की आता प्रश्न कुठल्याही जिज्ञासूला असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. नम्रतेने त्यांनी प्रश्न विचारला आहे आणि म्हणून आता त्याच्यावर उत्तर देत आहे पुढच्या याच्यात. तस्मै सोहोवाच अतिप्रश्नान् पृच्छसि ब्रह्मिष्ठोऽसीति तस्मात् तेहं ब्रवीमि. आता गुरूंनी या विद्यार्थ्याची सायकोलॉजी जाणली पाहिजे आणि त्याला थोडीशी सहानुभूती दिली पाहिजे की विचारलेला प्रश्न हा रेलिव्हेंट आहे, म्हणजे संयुक्तिक आहे. तर त्या पहिल्यांदा थोडंसं जरा निर्देशित केलं आहे की त्याला ते म्हणाले ऋषी, त्वम अतिप्रश्नान् पृच्छसि. अतिप्रश्न अत्यंत सूक्ष्म गहन असा प्रश्न विचारतोस तू. एका दृष्टीने त्याची प्रशंसा देखील आहे की तुझ्या बुद्धीचा वापर करून असा सूक्ष्म प्रश्न कोणी विचारलाय. कारण ब्रह्मिष्ठ हा अशी ते, कारण तू ब्रह्मनिष्ठ आहेस आणि म्हणून तसा प्रश्न विचारलास. म्हणजे विद्यार्थ्याला समजावं की विचारलेला प्रश्न हा काही असंगत नाही, विसंगत नाही, सुसंगत. नाही तर पहिलेच त्याला असं झटका देऊन दिला की काय विचारतो, हे काय विचारायचं असतं का, तो खचून जाईल. आणि अतिप्रश्नान् पृच्छसि, अत्यंत कठीण असा प्रश्न तू विचारतायस. याचं कारण तू जरा चिंतनशील आहे. त्याला आधी तर तू त्याला ब्रह्मनिष्ठ असलेला आहेस. तस्मात् अहम ते ब्रवीमि. नाही तर तुला सांगितलं नसतं, नुसतंच केवळ बौद्धिक आहे किंवा नुसतं परीक्षा घेण्याच्या दृष्टीने प्रश्न विचारला असता किंवा विद्वत्ता सांगण्याच्या दृष्टीने, तर मी तुला उत्तर दिलं नसतं. पण तुझ्यामुळे ह्या बुद्धिमत्तेशिवाय विचार करून शिवाय हृदयात श्रद्धा आहे की त्यांनी पाहिलं यंत्र, आणि म्हणून मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. कारण आपण पाहिलं ना, प्रश्न विचारताना देखील आपलं ज्ञान सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी करतात. कधी दुसऱ्याची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारतात किंवा मी तुझ्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे दाखवण्याचे करतात. असं जर गुरुपाशी गेलं तर गुरु कशाला बोलणार. तर त्यांनी पाहिलं की हे खरोखर हा सूक्ष्म प्रश्न आहे. कारण आतापर्यंत स्थूल प्रश्न होता, कसे प्रजा निर्माण होतात, कशा देवता असतात. आता देवताहून श्रेष्ठ असलेला प्राण आहे, पण त्या प्राणाचंही काय आहे, प्राणस्य प्राण काय असं विचारत आहे. त्याच्यावर प्रश्न फार गहन आहे. आणि अशी गहनता यायची असेल तर बुद्धी देखील सूक्ष्म असली पाहिजे, विचारशील असली पाहिजे. हे प्रथम त्याच्या विद्यार्थ्याच्या बुद्धीची प्रशंसा करत आहे. कारण जसा प्रश्न विद्यार्थी विचारतो तशाच प्रकारचं गुरुपासून स्पष्टीकरण प्राप्त होतं. तस्मात म्हणजे हे माझ्या लक्षात आल्यामुळं की केवळ बौद्धिक म्हणून विचारलेलं नाही, एक जिज्ञासू भावाने तो खरंच विचारलेला आहे आणि सूक्ष्म आहे. अतिप्रश्नान् पृच्छसि, अति म्हणजे अत्यंत कठीण आणि गहन प्रश्न आहे, तरी पण त्याचं मी उत्तर देतो कारण तुझ्या हृदयात सद्भाव आहे आणि म्हणून हा भाव आहे. आता त्याचं उत्तर पुढच्या चतुर्थीत येते. आत्मनः एषः प्राणो जायते यथेषा पुरुषे छाये तस्मिन् एतदात्ततम् मनोकृतेन आयाति अस्मिन् शरीरे. आता त्यात उत्तर देत असताना प्रथम महत्त्वाचं विधान करत आहे की एषः प्राणः. ज्या प्राणाच्या उगमस्थानाबाबत तू विचारलं की कुठून निर्माण होतो, तर तो प्राण आत्मनः जायते. यांनी केनोपनिषद वाचला, त्यात म्हटलं आहे प्राणस्य प्राण. हे आपले जे स्थूल प्राण आहे त्याच्या मागे देखील अधिष्ठाता आहे प्राणात्मा, म्हणजे आपल्यामध्ये असलेलं शुद्ध आत्मा, जे शुद्ध चैतन्य. म्हणून आत्मना जायते. ऋषी पिपलादानी अश्वलाच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना पहिला 2 सबसेक्शनचे प्रश्न आहे, त्याचं उत्तर ते कुठून जातो आणि मग कसा इथे राहतो. आत्मना जायते एषा छाया
पुरुषे. आता मग निर्माण समजा झाला आत्म्यापासून, तर आपला एक विचार येतो आपल्या मनामध्ये, बीजापासून जर झाड निर्माण झालं तर बीजाचा नाश होतो. दुधापासून जर दही निर्माण केलं तर दूध फाटतं. परमात्मा तर तुमचा अविनाशी आहे. तो जर अत्यंत शेवटचं जर उगमस्थान असेल तर त्याच्यापासून निर्मिती झाली असेल, मग ही विदीर्ण झालं असेल का किंवा विनाशवंत असं जर झालं तर त्याला अविनाशी कसं म्हणायचं, हे लक्षात घेऊन ऋषींनी पुढचा शब्द वापरला की तो जो प्रकट होतो तो कसा आहे. यथा एषा छाया पुरुषे, त्याप्रमाणे पुरुषाची सावली. समजा पुरुषाची सावली असेल तर काय होतं की ओरिजिनल पुरुष असतो माणसाचं शरीर, आणि उन्हामुळे आपल्याला त्याची छाया दिसते. उद्या छायाला कापून जरी टाकलं तर शरीराला काही होत नाही. म्हणून हा त्याचा आभास आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं आता प्राण याचा अर्थ इथं तो जीव आहे आपल्याच्या. जीव इज द रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस इन द पूल ऑफ थॉट. चैतन्य मन आणि बुद्धीमध्ये किंवा सगळ्या व्यक्तित्वामध्ये रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित होतो, त्या म्हणतात जीवात्मा. मग जीव हा परमात्म्याची काय आहे, छाया आहे. तरी पण छाया असलं तर परमात्म्यात काहीही बदल होत नाही. तर सूर्य कितीही पाण्यामध्ये प्रतिबिंबित झाला तर सूर्य जरी अनेक दिसत असला प्रतिबिंब रूपाने, पण तो क्षितिजावर तो सूर्य अनेक होतो का. तसं सारखं आपल्यामध्ये प्राण. कारण आपण आत्मशब्द बरेचदा ऐकला आहे, पण आता आत्मा म्हणजे जे उगमस्थान आहे त्याच्यात काही बदल होत नाही. तर तो कसा दिसतो आता मग उदाहरणाशिवाय समजणार नाही. ज्याप्रमाणे पुरुषाची सावली छाया, ऊन असताना आपलं स्वतःचं शरीर तर असतं आणि शिवाय बाजूला एक छाया दिसते, तसं आपल्या याच्यात प्राण आणि रई सांगितले होते. आणि त्याचं उगमस्थान आहे मुख्य आत्मा. त्या आत्म्यापासून आत्म्यामध्ये काहीही विकार न होता स्वस्वरूप अपरित्यागेन रूपांतरम, आपल्या स्वस्वरूपात काहीही परित्याग नव्हता, बदल नव्हत असताना हा बदल दिसतो. जसं सूर्यामध्ये काही बदल नव्हत असताना. म्हणून याला विवर्तवाद सांगतात. दोरेवर काहीही बदल नव्हता, आपल्याला साप दिसतो अज्ञानामुळे. हे सगळं सांगायचं ते हे सगळं उत्पत्ती वगैरे अज्ञानामुळे, मायेमुळे. म्हणून एषा छाया ही त्याची त्या पुरुषे, त्या पुरुषाची कोणती छाया आहे त्याचं म्हणजे पडसावली आहे. तथा त्याप्रमाणे एतस्मिन आततम, की नुसता तर ती छायेसारखा असं नव्हे, पण तथा एतस्मिन आततम, तो प्राण तो परमेश्वराच्या अधीन असून राहतो. म्हणजे हा जो सापेक्ष प्राण आहे तो देखील प्राणाचं जे उगमस्थान आहे आत्मतत्व ते. म्हणून हा प्राण म्हणजे सगळं. हा प्राण कसा आहे, गणता अगणता, येणारा आणि जाणारा आहे. पण एक असा आहे का प्राणस्य प्राण. सो आत्मनः म्हणजे परस्मात् पुरुषात अक्षरात सत्यात एष उक्तः प्राणो जयते. भाष्यकारांनी म्हटलं की ह्याच्याहून अक्षराचे पलीकडे, अक्षरात परतपरा. आपल्याला तुम्हाला म्हणून मुंडक उपनिषद हे ओरिजिनल आहे, त्याच्यावर हे विवरण आहे. त्यात वर्णन केलं की दिव्य ह्यमूर्त पुरुष हा एक दिव्य सेल्फ एफल्जन म्हणजे स्वयंप्रकाश असा परमात्मा आहे. त्याच्यामुळे बाकीचं सगळं हे इव्हन तो प्राण देखील काढत. सभाय अभ्यंतरो ह्यजः, आत बाहेर तो एकच आहे. अज म्हणजे न जन्मलेला आहे. तिथे म्हटलं अप्राणो अमन शुभ्र, म्हणजे ह्या प्राणाचे तो पलीकडचा आहे. अप्राण म्हणजे ही प्राण आणि मनाचे तो पलीकडे आहे. तो पडलाय पुढे म्हटलंय अक्षरात परतपरा. अक्षर आहे म्हणून अक्षर म्हणायचं आहे, पण त्या शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर अक्षर ह्या सापेक्ष शब्दाचे तो पलीकडचे. त्याला इथे आत्मना म्हटलं की त्याचं अल्टिमेट उगमस्थान तो आहे. कारण म्हणून त्याचा प्रश्न कसा आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. आतापर्यंत जरा स्थूल होता, ते देवता कशा काम करतात ते प्राणावर अवलंबून आहे. पण हा प्राण देखील त्या प्राणस्य प्राण जो आहे तो आत्मतत्व आहे त्याच्यावर. म्हणून परस्मात पुरुषात अक्षरात परमपुरुष आहे, परमात्मा आहे, ते अविनाशी आहे. त्या सत्यात एषः उक्तः प्राणः जायते. जो त्याच्या बाबत प्रश्न तू विचारला सापेक्षेने, कारण विद्याचा लय स्थूलच माहीत आहे. तसं एकदम ऋषींनी सांगितलं असतं की एक परमात्मा आहे चुपचाप राहिला, पण विद्यार्थी अगदी स्थूल लेव्हलवर आहे म्हणून त्या पद्धतीने एका प्रश्नाचं उत्तर सापेक्षतेने देतात. आणि तो त्या सगळ्यामध्ये व्यापक आहे. हे बघ, जे कारण आहे ते कार्याचं उगमस्थान असतंच,
पण कार्यामध्ये अनुस्यूत असतं. तसं सोनं हे सगळ्या अंगठी बांगडी चेन इयरिंगचं कारण आहे. पण त्याच्यापासूनही निर्माण झाल्यानंतर काय आहे, सगळ्या अंगठी चेन बांगडीमध्ये काय आहे, तत्व म्हणजे व्याप्तमय. तर म्हणून एतस्मिन या परमात्म्यामध्ये आततम आश्रित राहून अस्मिन शरीरे. आणि तो एक प्रश्नाचा भाग होता की हे हा जो आहे प्राण तो कसा येतो आपल्या शरीरामध्ये, कशाच्या द्वारा येतो, की भगवान कुतः एष प्राण जायते कुठून. दुसरं कथम आयाती अस्मिन शरीरे. दुसरा प्रश्न होता की अस्मिन शरीरे या मनुष्य देहामध्ये तो कथम आयाती, कसा येतो. त्याचं उत्तर आता दुसरं आहे. त्याचा अधिष्ठाता प्राणाचा प्राण म्हणजे परमात्मा, तो चैतन्य स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. आता त्यातच छायारूप असलेले जीवभाव आहे. और एक आस्पेक्ट जीवाचा म्हणजे प्राण आहे. त्याचं संपूर्ण जीवाचे 17वी जीवनकाळ आहे, त्याच्यात प्राण एक भाग आहे. पंचप्राण, मनः, बुद्धी, दशेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन आणि बुद्धी, म्हणजे प्राण त्यात समाविष्ट आहे. ह्या प्राणाचं उगमस्थान तो आहे कोण, मुख्य प्राण परमात्मा. आता दुसरा होता की कथम आयाती अस्मिन शरीरे, की ह्या शरीरामध्ये तो कसा शिरतो. तो सगळ्यामध्ये आत अस्मिन शरीरे उत्तर देत आहे मनोकृतीनं आयाती. हे बघ जीव कसा असतो आपल्या, जशा आपल्या मनोधारणा असतात तसा जीव असतो. माझं मन सुखी तर मी सुखी, माझं मन दुःखी तर मी दुःखी, विचारशील माणूस विचारशील, डल तसं. तर हे आता याचा प्राण याचा अर्थ आहे आता आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणार जीवात्मा. तो मनाच्या संकल्पावरून येत असतो. आणि त्याचे अर्थ घ्यायचा म्हणजे वासनेप्रमाणे, संस्काराप्रमाणे तो शरीरात शिरतो, जशा वासना असेल त्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे अनुकूल शरीर मिळतं. काही अंडज आहे, काही जार, सगळ्यामध्ये घ्यायचं. हे प्रेरक शक्ती प्राण आहे. तो हिरण्यगर्भात्मक आहे. तो समष्टी मनाच्या व्यतिरिक्त तो दुसरं काही नाही. मग तो मनाशी संलग्न होऊन ब्रह्मांडात तो हिरण्यगर्भ होतो. आणि पिंडामध्ये तो जीवाचा इंडिव्हिज्युअल मन होतो. आणि त्या मनोरूपाने मनकृतेनं आयाती. मनाचं काम आहे संकल्प विकल्प करणं. तो देखील संकल्प शक्तीने आपल्याच्यात राहून या शरीरामध्ये प्रवेश करतो, मायेमुळे किंवा वासनेमुळे. म्हणजे हा या ठिकाणी प्राण हा आत्मस्वरूपाची छायाच आहे. आणि या ठिकाणी आपल्या जीवभाव आहे तो त्या रूपाने तो प्राण विचारला. हा प्राण म्हणजे सापेक्ष प्राण. आता जीव रूपाचं त्याचं सांगितलं की त्यात कधी कधी अत्यंत शार्प असतात लोक, कधी मध्यम असतात, गुणानुसार असतं. कोणी सात्विक आहे, कोणी राजस आहे, कोणी तामस. गतिशीलता, त्याचं सामर्थ्य, त्याचं असलेलं पराक्रम, ते सगळ्या मनावर आहे. की ॲज द माइंड सो द इंडिव्हिज्युअल. जसं मन आहे तसा व्यक्ती असतो. आणि मग तो अत्यंत प्रभावी की नाही ते कशामुळे होतो, मनकृतीनं आयाती अस्मिन शरीरे, की मनाच्या द्वारा ह्या शरीरामध्ये म्हणजे वासनायुक्त होऊन किंवा मनयुक्त विचारयुक्त होऊन तो या ठिकाणी शरीरामध्ये प्रवेश करतो. इथपर्यंत आहे. पण तो कोणाचं छाया आहे, परछाया आहे, त्या परमात्म्याची. काय आजकाल झेरॉक्स कॉपी होते तर ओरिजिनल कॉपी असेल तर मग झेरॉक्स होते. जीव हा त्याची झेरॉक्स कॉपी आहे परमात्मा. आजच्या शब्द फक्त झेरॉक्स कॉपी वेगळी राहते त्या ओरिजिनल पासून, पण हा काही त्याच्यापासून वेगळा राहू शकत नाही. हा महत्वाचा भाग आहे. आता तिसरा प्रश्न होता आत्मानं प्रविभज्य कथम प्रतिष्ठते. त्याचे निर्णय आस्पेक्ट आहे प्राणाचे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. कोणते कोणते हेडक्वार्टर आहेत, 5 राहतात. ठीक आहे, समजलं की मनामुळं मनोकृतीनं आहे ती, मनाच्या संकल्पशक्तीमुळं किंवा विचाराशी एकरूप होऊन तो जीवभाव नेऊन तो प्राण येतो. आता तो त्या प्राणाच्या निर्णया प्रकारचे आस्पेक्ट दिसतात, काही पाहण्यासाठी, काही पचवण्यासाठी, काही उत्सर्जन करण्यासाठी. तर तो कशा कशा ठिकाणी राहून ते करतो. आता त्याला पण उद्याच्या ओम
भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनुभिः व्यसेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।